नमस्कार, दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिवडची भाजी। याला चिगडची भाजी किंवा चिवईची भाजी पण म्हणतात। ही भाजी थंड गुणधर्माची असल्यामुळे ही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक असते। चला मग आपण आता चिवडची भाजी ही तयार करून घेऊ। ही भाजीमध्ये माती किंवा बारीक खडे पण असतात, त्यासाठी हिला व्यवस्थित निवडायची असते। ही भाजी अशी छान बारीक निवडून घ्यायची किंवा चिरली तरी पण चालेल। या भाजीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। याच्याने त्यातली माती ही खाली जाते आणि व्यवस्थित धुतल्या पण जाते। आता हिला आपण गाळणीमध्ये ठेवून देऊ। 15 ते 20 मिनिटं या भाजीला चाळणीमध्ये ठेवून द्यायची। त्यानंतर आपण लसूण आणि कांदा छान बारीक चिरून घ्यायचा। आता फोडणीमध्ये तेल, त्यामध्ये लसूण टाकायचं। नंतर आपण जिरं, मोहरी टाकायची। लसूण आपला छान गुलाबी होऊ द्यायचा। नंतर आपण यामध्ये कांदा टाकून द्यायचा। कांदा हा जास्त वेळ होऊ द्यायचा नाही, तो थोडा वेळच होऊ द्यायचा। छान परतून घ्यायचं। आपला कांदा हा छान झालेला आहे। आता यामध्ये हळद आणि त्यानंतर चिवईची भाजी ही छान अशी मोकळी करून टाकून द्यायची। आता आपण यावर बेसन हे टाकून द्यायचं। बेसन आणि ती भाजी मिक्स करायची नाही। नंतर त्यावर आपण हळद, तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं। चवीनुसार मीठ। आता या भाजीला असंच त्यावर झाकण ठेवून द्यायचं। झाकण हे 5 मिनिटं राहू द्यायचं। नंतर भाजी ही छान मिक्स करून घ्यायची। तुम्हाला अजून बेसन टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात। 5-10 मिनिटांनी आपली चिवईची भाजी छान तयार झालेली आहे। परत यावर 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं। छान वाफ बसली की आपली भाजी तयार। तुम्हाला माझी चिवईची भाजी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।